हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। सरकारी PGCIL मध्ये भरती निघालेली आहे। वेतन 1,20,000पर्यंत असणार आहे। 18 ते 33 वर्षापर्यंत वयोमर्यादा असणार आहे। फ्रेशर्ससुद्धा इथे अप्लाय करू शकता। चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर। पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील। चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर। तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन। पॉवर ग्रिड रिक्रुटमेंट ऑफ ट्रेनिंग इंजिनियर इलेक्ट्रॉनिक्स ऑफ पॉवरटेल 100% होलली ओन्ड सबसिडियरी ऑफ पॉवर ग्रिड। तर आपण पाहू शकतो वेकन्सीज ट्रेनी इंजिनियर इलेक्ट्रॉनिक्स 472 पोस्ट आहे। 22 वेकन्सी आहे। ऑन रिझर्व 11, EWS 2, OBC नॉन क्रिमिलेअर 5, SC 3, ST 1, PWBD 1। ठीक आहे। हॉरिझॉन्टल रिझर्वेशन तुम्ही पाहू शकता। त्यानंतर रिक्रुटमेंट बघा, फुल टाइम BE असलं पाहिजे किंवा BTech किंवा BSc इंजिनिअरिंग इन इलेक्ट्रॉनिक्स डिसिप्लिन और इक्विवॅलंट फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूशन, 60% मार्क किंवा इक्वल CGPA। बघा, इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन और टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग। ठीक आहे। वॅलिड गेट स्कोर। ट्रेनिंग इंजिनियर बघा, EC अपर एज लिमिट 28 वर्षे असणार आहे। पे स्केल पाहू शकता 30,000 ते 1,20,000पर्यंत। IDA HRA पर 12% बेसिक पे पर मंथ ड्युरिंग ट्रेनिंग पिरियड। 1 वर्षाचा पिरियड ट्रेनिंग कंप्लीट केल्यानंतर असिस्टंट इंजिनियर EO लेवलवर जाल तुम्ही आणि पे स्केल 1,20,000 होईल। ठीक आहे। सर्व्हिस ॲग्रीमेंट बॉन्ड साईन करून घेणार आहे तुमच्याकडनं 5 लाखाचा आणि जनरल OBC नॉन क्रिमिनल EWS कॅन्डिडेटसाठी आणि SC ST PWD कॅन्डिडेटसाठी 2,50,000चा। ॲप्लिकेशन फी 500 रुपये नॉन रिफंडेबल आणि SC ST PWBD एक्स सर्व्हिसमेन DESM सगळे हे जे कॅन्डिडेट हे फी पेमेंटमधनं एक्झम्प्टेड आहे। बघा, ॲन्युअल CTC 13,25,000पर्यंत असणार आहे। बघा, करिअर प्रोग्रेशन इथे दिलेला आहे। E1 to E2 आणि अबव। E6 5 वर्षाची एलिजिबिलिटी पिरियड। EO21 5 वर्षाची एक्सक्लुडिंग ट्रेनिंग पिरियड। बघा, रिलॅक्सेशन कन्सेशन इथे दिलेलं आहे, ते तुम्ही वाचू शकता। अपर एज लिमिट 3 वर्ष शिथिल केली आहे OBC साठी, SC ST साठी 5 वर्षे, PWBD कॅन्डिडेटसाठी 10 वर्षे, एक्स सर्व्हिसमेन DESM आणि विक्टिम्स ऑफ राईटसाठी ॲज पर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डिरेक्टिव्स। त्यानंतर तुम्ही हे वाचू शकतात। सिलेक्शन प्रोसिजर इथे दिलेली आहे। तुमचं मार्क्सचं नॉर्मलायझेशन करतील करस्पॉन्डिंग पेपर ऑफ गेट 2024 बिहेवियरल असेसमेंट, ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्ह्यूवर तुमचा स्कोर हा नॉर्मलाइज केला जाईल। शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेटसाठी बघा, ग्रुप डिस्कशन इंटरव्ह्यू होईल। त्यानंतर तुम्हाला पर्सनल इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल। ठीक आहे। वेटेज दिलेलं आहे इथे बघा, ग्रुप डिस्कशनसाठी 3%, पर्सनल इंटरव्ह्यूसाठी 12%। टोटल तुमचं सगळं गेटवरच आहे अवलंबून। तर ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। इथे तुम्हाला ॲप्लिकेशन कसं भरायचं आहे ते दिलेलं आहे। तर अशी होती रिक्रुटमेंट। आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट। तोपर्यंत धन्यवाद।